मी ना बेट लावून सांगू शकतो की आपल्यामधील बरेच लोकांना अजूनही माहिती नाही आहे की दिवसाभरामध्ये किती ग्राम प्रोटीन खाल्लं पाहिजे. काही लोकांना असं वाटतं की बॉडी वेट इतकं खाल्लं पाहिजे, तर काही लोकांना असं वाटतं त्याच्या डबल खाल्लं पाहिजे, आणि काही लोकांचा अजूनही समज आहे की एक स्कूप वे प्रोटीन इनफ आहे तुमच्या दिवसाभराचे प्रोटीन इंटेक गोल कव्हर करण्यासाठी. मग हे सगळं खरं आहे का की हे सगळे मिथ आहेत, हे आज आपण बघूया. हाय, मायसेल्फ स्वप्नेश अँड आय एम अ पर्सनल ट्रेनर अँड अ स्पोर्ट न्यूट्रिशनिस्ट बाय प्रोफेशन. आणि आज आहे आपल्या चेसिंग ड्रीम फिजिक चॅलेंजचा डे 167. हे बघा, प्रत्येक माणसाची प्रोटीन रिक्वायरमेंट कम्प्लिटली वेगवेगळी असते. त्याचा गोल, त्याचा वेट आणि तो कुठल्या प्रकारची ॲक्टिव्हिटी करतोय या सगळ्यावरती त्याच्या प्रोटीन रिक्वायरमेंट्स डिपेंड असतात. जसं की एखादा माणूस जर सेडेंटरी लाईफस्टाईल फॉलो करतोय तर त्याने कमीत कमी 1 ग्रॅम पर केजी बॉडी वेट इतका प्रोटीन इंटेक घेतला पाहिजे. समजा एखादा फॅट लॉस प्रोसेस करतोय किंवा कम्प्लिटली बिगिनर आहे तर त्याने ॲटलीस्ट 1.2 to 1.6 ग्रॅम पर केजी बॉडी वेट प्रोटीन इंटेक घेतला पाहिजे. आपल्यामधील बरेचसे लोक असे आहेत जे रेग्युलर वर्कआउट करत आहे आणि त्यांचा गोल मसल गेनचा आहे. त्यांनी कमीत कमी 1.6 to 2 ग्रॅम पर केजी बॉडी वेट इतका प्रोटीन घेतला पाहिजे. आणि जो नेहमी इंटेन्स ट्रेनिंग करतोय किंवा एखादा पर्सन कुठल्या तरी इंजुरीमधून बाहेर पडायचा प्रयत्न करतोय त्याने ॲटलीस्ट 2 to 2.2 ग्रॅम प्रोटीन इंटेक पर केजी बॉडी वेट घेतला पाहिजे. आता ज्या लोकांना असं वाटतं की एक स्कूप वे प्रोटीन इनफ आहे त्यांचा प्रोटीन इंटेक गोल कव्हर करण्यासाठी, तर त्यांनी समजून घेतलं पाहिजे वे प्रोटीन हा एक कन्व्हिनियंट सोर्स आहे, कुठल्याही प्रकारचे मॅजिक नाही. तुमचा मेन फोकस आणि मेन गोल 75% होल फूडमधून येणाऱ्या प्रोटीनकडे असला पाहिजे. कारण नेहमी लक्षात ठेवा की राईट प्रोटीन इज इक्वल टू बेटर रिकव्हरी आणि बेटर रिकव्हरी इज इक्वल टू बेटर रिझल्ट्स. आता ही रील तुमच्या त्या मित्राला पाठवा जो अजूनही कन्फ्यूज आहे की दिवसाभरामध्ये किती ग्रॅम प्रोटीन इंटेक घेतला पाहिजे. आणि आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो स्टे ट्यून्ड.